दौलत कारखान्याच्या थकीत एफआरपीसाठी संयुक्त बैठक घेण्याची मागणी 2010 ते 2019 पर्यंतच्या एफआरपीसह सुमारे 92 कोटींची थकबाकी अजूनही बाकी। दौलत बचाव कृती समिती आणि ब्लॅक पॅन्थर संघटनेचे प्रांताधिकारी आणि तहसीलदारांना निवेदन। हलकर्णी येथील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडील 2010 ते 2019 सालामधील एफआरपीची थकबाकी उत्पादक शेतकऱ्यांना व्याजासह तातडीने अदा करण्यासाठी तहसील कार्यालयात दौलत व्यवस्थापन अथर्व कंपनी, प्रादेशिक साखर सहसंचालक कोल्हापूर आणि दौलत बचाव कृती समिती यांची संयुक्त बैठक तातडीने बोलवावी अशी मागणी दौलत बचाव कृती समिती व बँक पॅथर संस्थेकडून करण्यात आली आहे। या मागणीसाठी ॲडव्होकेट NS पाटील, चंद्रशेखर गावडे, शिवाजीराव सावंत, शंकर मनवाडकर, सुभाष देसाई, दीपक कांबळे, रवी नाईक, विष्णू गावडे, पांडुरंग बनके, तानाजी गडकरी यांच्या सहभागातील शिष्टमंडळाने प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे आणि तहसीलदार राजेश चव्हाण यांची भेट घेतली। दौलत कारखाना सध्या अथर्व इंटरट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला भाडेतत्वावर चालवण्यात येत आहे। कोल्हापूर जिल्हा सहकारी बँक, अथर्व कंपनी आणि दौलत कारखाना यांच्यातील वादग्रस्त 39 वर्षाच्या कराराअंतर्गत 162 कोटींची देणी स्वीकारली गेली असून त्यात 2010-11 मधील एफआरपीची 50% थकीत रक्कमही आहे। 2019-20 पासून 2024-25 पर्यंतच्या 6 गळतीत हंगामातीलही एफआरपी अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही। या संदर्भात प्रादेशिक साखर सहसंचालकांनी 8 ऑगस्ट 2024 रोजी तसेच 13 मे 2025 रोजी आदेश देऊन शुगर कंट्रोल ऑर्डर 1966च्या तरतुदीनुसार थकीत रक्कम अदा करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते। मात्र अथर्व कंपनीने अद्याप याची कोणतीही दखल घेतलेली नाही। गेल्या 14 वर्षापासून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची एफआरपी मिळालेली नसल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत। एकूण थकीत रक्कम व्याजासह सुमारे 92 कोटी रुपये असून ती लवकरात लवकर अदा झाली नाही तर जनतेत तीव्र असंतोष उसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे तहसील कार्यालयात लवकरात लवकर संयुक्त बैठक घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।